थेट जाणार आहोत बीडमध्ये पंकजा मुंडे सध्या बोलतायत. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे जाऊया. तिथे मी अभिवादन करणार आहे आणि तिथून सगळ्या अभिवादन करत करत आम्ही माने कॉम्प्लेक्स मध्ये जाणार आहोत. आता वाजलेले आहेत मला गर्दी दिसलीच नाही अजून. मी तर आताच होते बापरे. मला आतापर्यंत मी फॉर्मच भरत होते. जेवढ्या लोकांचे मला निरोप आले आम्ही येणार 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 त्याचा अंदाज घेऊनच मी सभा ठेवली, नाही तर मी नुसता फॉर्मच भरणार होते. मला आता प्रचारच काही नाही. लोकांचे जाऊन पाय पकडायचे, लोकांना आशीर्वाद मागायचा आणि लोकांना विश्वास द्यायचा, त्यांच्या समोर नतमस्तक व्हायचं. हाच टप्पा आहे आता. जे काय आहे आमची लिडरशिप लोकांनी अनेक वर्ष पाहिली. माझे भाषणही खूप ऐकलेत. सगळं माझं पक्ष माहिती, माझे नेते माहिती, जिल्ह्याची सगळ्यांना परिस्थिती माहिती. लोकांनी योग्य प्रवाहात उडी घ्यावी म्हणजे जिल्ह्याचा विकास योग्य ठिकाणी जाईल असं मला वाटतं. आता माझ्या भावना काय माहिती नाही. मी थोडी गंभीर आहे सकाळपासून. मला नाही त्या सांगता येणार शब्दामध्ये. मुंडे साहेब हा फॉर्म नेहमी भरत होते आणि मी त्यांच्या सोबत असायचे. एक प्रचाराचे सगळी खांद्यावर जबाबदारी घ्यायचे. प्रीतमताई जेव्हा भरायच्या तेव्हाही मी प्रचारक मुख्य असायचे. स्वतःचा फॉर्म भरून स्वतःही निवडणूक ओढायची माझ्यासाठी पण एक वेगळा अनुभव आहे. निवडणूक ओढणं हा अनुभव जुनाच असला तरी मी उमेदवार आहे हा एक वेगळा अनुभव आहे. थोडी नक्कीच मी गंभीर आहे कारण मला बरेच जण विचारतात आज तुम्ही नेहमीसारख्या फ्रेश दिसत नाही. तर मला ते शब्दात नाही वर्णन करता येणार. ज्या जागेवर मुंडे साहेब होते त्या जागेवर मलाच प्रत्यक्ष स्वतःला जायचा योग तुमच्या आशीर्वादाने मिळाला. तर काही सहपरिवार आज आपण माझा परिवार फार मोठा आहे. सहपरिवार माझ्या परिवारात एक दोन व्यक्ती नाही, हे सगळे माझा परिवार आहेत आणि ते सगळं परिवार मी फॉर्म भरते. ते जे रस्त्यावर चौकात गर्दीत सगळ्या ठिकाणी उभी आहे ना हे माझं परिवार. प्रभू वैद्यनाथांचं देखील दर्शन घेतलंय, तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं देखील दर्शन घेतलं. काय साकडं घातलंय, काय आशीर्वाद मागले? काही साकडं नाही घातलं. मी भावनिकेच्यासाठी झाले कारण माझी आई तिथे आली होती मला दही हातावर घालायला. कारण तिला ते बाबांच्या साक्षीने घालायचे होते म्हणून ती आली होती. तर तो आमचा वैयक्तिक क्षण होता. पण 10 वर्ष गेले मुंडे साहेब जाऊन, पण त्यानंतरच्या प्रत्येक पातळीवरती तुम्ही मुंडे साहेबांची जागा घेतली. आज ही कदाचित टोक असावं की जिथे स्वतः मुंडे साहेब फॉर्म भरायचे तिथे तुम्ही फॉर्म भरता. मुंडे साहेब म्हणायचे सवाई मुंडे. मुंडे साहेबांची जागा मी घेतली असं म्हणलं तर लहान तोंडी मोठा घास होईल. पण त्यांची कमी न भासू देण्याचं एवढं कर्तव्य मी पार काढायचा प्रयत्न केलेला आहे. आज मला असं वाटतं की त्यांनी जी कहाणी अत्यंत ड्रॅमॅटिकली अर्धवट सोडून निघून गेली आहे ती अत्यंत सकारात्मकपणे पूर्ण करावी मी. आणि या जिल्ह्यातल्या सर्व जाती धर्मांनी सकारात्मकपणे मला प्रतिसाद द्यावा म्हणजे मला ह्या जिल्ह्याची सेवाच करता येईल आणि मी ती करूनच दाखवेन. आर्यमन नेहमी असतो. आर्यमन त्याचा तो नेहमी सोबत असतोच. फक्त आता तो एवढा मोठा झालाय की तो तुम्हाला दिसायला लागलाय. 6 फूट 2 इंच झालाय. तो माझ्या फॉर्म भरण्यासाठी मला सरप्राईज देण्यासाठी आलाय. मलाही माहित नव्हतं. आधी अचानक कळलं काही वादळ झाले तिकडे त्याच्यामुळे. तर तो परत जाणार आहे. त्याची परीक्षा आहे. तो रात्री 4 वाजेपर्यंत अभ्यासच करत होता कारण त्याला माझ्या फॉर्म भरण्यासाठी माझ्यासोबत उभं राहायचं होतं. सगळे जेवढे लोक इथे दिसले ते आणि नाही दिसले ते सगळे राज्यभरातून अनेक या ठिकाणी आमदार देखील दाखल झाले. तुम्ही कुणाला बोलवलं होतं का नेमकं ते उत्स्फूर्त? नाही. हे माझ्यावर प्रेम करणाऱ्या आमदार माधुरी मिसाळ आहेत, आमदार उमा खापरे आहेत, आमदार आमच्या जगतापताई आहेत आणि ह्या सगळ्यांच्या प्रचारासाठी मी नेहमी गेलेली आहे त्यांच्यासाठी. आणि त्यांनी त्या भावनेतून आल्या आहेत. त्या आमदार म्हणून नाही माझ्या मैत्रिणी म्हणून आल्या आहेत. खूप लोकांनी यायचं होतं आज पण मी म्हटलं थांबा आम्हाला फॉर्म शांतपणे भरायचा आहे, साधेपणे भरायचा आहे, साधी रॅली काढायची आहे. आणि आज कसं आहे सगळ्या राज्यातला आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा त्या टप्प्याचा. परवा दिवशी मतदान असल्यामुळे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी सभेला आहेत. इथेच आता आम्हाला जवळपास एवढे नेते आहेत आणि बीड जिल्ह्यातले बरेचसे स्टार प्रचारकच आहेत ना आम्ही. आता धनंजय पण राज्यात त्यांच्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत, मी माझ्या पक्षाचे आहे. तर आम्ही स्वतः स्टार प्रचारक असल्यामुळे आम्ही काही कोणाला फार त्रास द्यायचा नाही असं ठरवलं होतं.
त्या माझ्या प्रेमापोटी आलेले आहेत. ते लोक मला शुभेच्छा द्यायला मतदारांना काय आरोप करत असताना विरोधक कारखान्यावरून तुमच्यावरती प्रत्येक वेळेस आरोप करतात. आता देखील तो वारंवार आरोप केला जातो की कारखाने बुडवले. ती काय होतं ती काय लोकांना आता ते काय नंतर सांगू. त्याच्यासाठी एक वेगळा इंटरव्ह्यू घेऊ. लोकांना प्रचंड विश्वास आहे माझ्याविषयी. आता विरोधकांना काहीतरी शोधून सापडलंय. ठीक आहे, आमचे कारखाने अडचणीत आहेत आर्थिक, आणि त्याच्यामुळे ते अडचणीत आहे जगाला माहिती. तुम्हीच सगळ्या न्यूज कव्हर केलेल्या आहेत. तर एखादा उद्योग आर्थिक अडचणीत येणं हा गुन्हा नव्हे. एखादा माणूस बँकरप्सीला पोचणं, एखादा उद्योग हा काही गुन्हा नाही आहे. हा गुन्हा नाही. काही बहीण भावाच्या प्रेमाबरोबरच मामा भाच्याचं प्रेम देखील आज पाहायला मिळालं बीडकर. काही नाही, सगळा परिवार असतो. सगळा परिवार आलाय. काही लोक परळीत थांबले, काही आले. तर ते काही वैयक्तिक विषय आहे. पंकजा मुंडेंनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिलेली आहे. यावेळेला जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केलं जात आहे आणि सोबतच संध्याकाळी मोठी सभा देखील होतीये. या सभेच्या अनुषंगानं देखील शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. मात्र आपण पाहतो आहोत पंकजा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.